भारत माता की जय। हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे। आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे। अहो भारतवासियांनो, 1857 ते 1947 इतक्या कालावधीमध्ये हा भारत भूमीमध्ये स्वातंत्र्य सूर्य उगवला। अगणित क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवाच्या आहुतींनी हा स्वातंत्र्य यज्ञ फलश्रुत केला। दशदिशा उजळल्या आणि अमृतानंदाने नाहून निघाल्या। गेली 78 वर्ष आपण या स्मृतींना उजाळा देतो आणि मोठ्या जल्लोषामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो। पण ह्या स्वातंत्र्य दिनाच्या भावना आवेगामध्ये आपल्याला नक्की काय करायचंय, काय बघायचंय? अहो त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, पण ते आपल्याला सुराज्य करता आलं पाहिजे, इतकं तरी आपलं हे कर्तव्य आहे। पण आज आपल्याला ते दिसत नाही। तरुण पिढी सुट्टी म्हणून कुठेतरी आउटिंगला जाताना दिसते। पण या भारतवर्षासाठी आपल्या तिन्ही सेना ह्या सतत कार्यरत असतात। कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या त्या त्यांना तोंड देतात। अगदी नैसर्गिक अडचणी सुद्धा भरपूर असतात की एवढ्या बर्फामध्ये उभं राहायचं ही सोपी गोष्ट नाही। त्यानंतर आपल्याला ज्या सुखसोयी मिळालेल्या आहेत, जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपल्यासाठी सुखसोयी केली आहेत, पण तरी सुद्धा सामान्य मनुष्य मात्र आपल्याला स्वातंत्र्यामध्ये काय मिळतंय ह्याचाच विचार करतो। पण देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे, हा विचारच कोणाच्या मनात येत नाहीये। म्हणूनच आज असं आपल्याला सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की सामान्य माणसाची जी वृत्ती आहे कांगावा करायची, ती त्यांनी पहिली बंद केली पाहिजे आणि तरुणांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे। अहो हक्कांसाठी हपापलेल्या लोकांना कर्तव्याची जाणीव दिली पाहिजे। आज सामान्य मनुष्य देशासाठी काय करू शकतो नीट विचार केला की आपल्याला सुद्धा सुचत जातं। अहो स्वदेशी माल वापरणं हा सुद्धा भारत मातेच्या चरणाशी लीन भाव असणारं हाच आपला उद्देश त्याच्यामागे असू शकतो। आणि फक्त आपणच नाही